श्रीराम समर्थ श्रीराम। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। सब संतन की जय, भारत माता की जय। श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी दशक 8 समास 6 मध्ये जो आपणाला बोध केला आहे तो आपण आज श्रवण करणार आहोत। श्री समर्थांनी ओवी क्रमांक 17च्या पुढील भाग यामध्ये काय बोध केला तो आपण आज ऐकूया। श्रीराम समर्थ श्रीराम। तरी तो ऐसा नवे पाषाण, जो अपवित्र करी निष्कारण। तया सारिका देह जाण, दुश्चित भक्ताचा श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। काल आपण पाहिलं, श्री समर्थ म्हणतात, याचा पाहता विचार पाषाणा ऐसा नाही सार। पाषाण हा मनुष्यापेक्षाही महत्त्वाचा ठरतो, मोलाचा ठरतो। कारण मनुष्य ते काय पामर पाषाणापुढे। पाषाणाला समर्थांनी मनुष्यापेक्षा श्रेष्ठत्व दिलाय। याचं कारण असं की पाषाणामध्ये असलेला जो दुर्गुण आहे, अर्थात नको असलेली गोष्ट आहे, ती जर एकदा काढून टाकली की ती पुन्हा त्याला कधीही चिटकत नाही। पाषाणातून निर्माण झालेली मूर्ती ही जशी आहे तशी ती कायम राहते। मनुष्याचं मात्र तसं नाही आहे। आज दुर्गुण झाडला जातो, पण काही दिवसानंतर पुन्हा त्याला दुर्गुण लागू शकतो। म्हणून समर्थ म्हणतात, तरी तो ऐसा नवे पाषाण। म्हणून पाषाण असा नाही आहे जो अपवित्र करी निष्कारण। तया सारिका देह जाण, दुश्चित भक्तांचा श्रीराम। दुश्चित असलेले अभक्त यांना समर्थांनी या पाषाणापेक्षा उण समजलेला आहे। निरुपयोगी असलेला दगड आणि अभक्त दुश्चित असलेला पुरुष हे दोघेही जणू सारखेच आहेत। म्हणून दुश्चित कदापि नसावे असं समर्थ सांगतात। श्री समर्थांनी आता असो घे बोलणे, घात होतो दुश्चितपणे। दुश्चितपणाचे निगुणे, प्रपंचना परमार्थ श्रीराम। श्री समर्थांनी दुश्चितपणा हा जो दुर्गुण आहे, या दुर्गुणामुळे ना प्रपंच चांगला होत ना परमार्थ चांगला होत। ज्याला उत्तम प्रपंच करता येतो तोच व्यक्ती उत्तम परमार्थ करू शकतो। कारण परमार्थासाठी लागणाऱ्या सद्गुणांची गरज प्रपंचामध्ये सुद्धा आहे हो। प्रपंचामध्ये लक्ष देणे, काळजी घेणे,
दुर्लक्ष न करणे हे जसे गुण प्रपंचात पाहिले जातात, तेच गुण परमार्थात सुद्धा उपयोगी पडतात. म्हणून घर स्वच्छ करणे हा जर सद्गुण माणसामध्ये असेल तर तो देवपूजा सुद्धा तितकीच स्वच्छतेने नीटनेटकी करू शकतो. म्हणून घरातील प्रपंचातील सर्व कामे जे उत्तम करतात आणि त्यांच्याकडे जर परमार्थाचं काम आलं तर ते परमार्थाचं काम सुद्धा तितकंच ते नीटनेटकं आणि चांगलं करू शकतात. म्हणून तर समर्थ म्हणतात, आधी प्रपंच करावा नेटका. तो नेटका करा, तो चांगला करा आणि नेटका करता करता पुढे तो नेटकेपणा तुम्हाला प्रपंचातला नेटकेपणा परमार्थात सुद्धा उपयोगी पडतो. म्हणून श्री समर्थांनी दुश्चितपणा हा जो दुर्गुण आहे, या दुर्गुणामुळे ना प्रपंच ना परमार्थ दोन्ही गोष्टी आपल्या हातून निघून जातील. म्हणून संसार सुखेनैव करावा, परिकाही परमार्थ वाढवावा. समर्थांनी दुश्चितपणा कशाला म्हटलो? एखादी गोष्ट करत असताना तिथे देह कार्य करतो आहे आणि मन मात्र दुसरीकडे भटकते आहे, याला दुश्चित्त म्हटलं आहे. म्हणून दुश्चितपणा हा दुर्गुण आहे. वर्गात विद्यार्थी शिकायला बसलेला आहे, अभ्यासाच्या दृष्टीने बसलेला आहे, गुरुजी वर्गात शिकवतात आहे आणि त्याचं लक्ष वर्गातील खिडकीतून बाहेर जाते आहे. त्या खिडकीतून त्याचं लक्ष बाहेर जाते आहे, त्याचं वर्गामध्ये लक्ष नाही. याचा अर्थ तो देहाने तिथे आहे, मनाने मात्र तो बाहेर आहे. अशी दुश्चितपणा हा दुश्चितपणा आहे. हा प्रपंचामध्ये सुद्धा त्रासदायक आहे आणि परमार्थात सुद्धा आहे. मला जपाला बसायचं आहे, तो जप करताना माझं मन त्या नामामध्ये गुंतलं पाहिजे, त्या नामामध्ये तल्लीन झालं पाहिजे. आपलं मन एकाग्र करणे याचा अर्थ सुचित्त करणे. आपल्या मनाला इतरत्र भटकू देणे याचा अर्थ मन दुश्चित करणे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, असा जो मनुष्य आहे दुश्चितपणे कार्य नासे. दुश्चितपणाने कार्यभाग आपला नासतो. सुचितपणे चिंता, दुश्चितपणे चिंता वसे, दुश्चितपणे स्मरण नसे, क्षणेक पाहता श्रीराम. दुश्चितपणा या दुर्गुणामुळे कोणकोणतं आमचं नुकसान होते हे प्रपंचातलं आम्ही पहिले पाहू. ते म्हणतात दुश्चितपणे कार्य नासे. आपण व्यवहार करायला गेलो बाजारामध्ये, सांगितलं की अशा अशा वस्तू घेऊन या, आणि माणसाचं चित्त जर त्या कार्यात नसेल तर एखाद्याला आपण पैसे जास्तीचे देऊन येतो आणि घरी आल्यावर हिशोब करतो तेव्हा लक्षात येते की त्या व्यक्तीला आपल्याकडनं जास्त पैसे दिले गेले. याचा अर्थ कार्य करत असताना मन तिथे नव्हतं, कार्य होत होतं. जागोजागी मनुष्य फसतो, अडचणीत येतो, याचं कारण दुश्चितपणा आहे. म्हणून समर्थ म्हणतात दुश्चितपणे चिंता वसे. आपल्या जीवनामध्ये ज्या चिंता निर्माण होतात, काळजी वाढते, या काळजीचं कारण काय आहे तर तो दुश्चितपणा आहे. विद्यार्थी परीक्षेला जातो आणि पेपर सोडवायला जेव्हा बसतो तेव्हा त्याच्या लक्षात येते की आपण आपलं ॲडमिशन कार्ड आणलेलं नाही आहे. तो अस्वस्थ होतो. जोपर्यंत कंडक्टर वर्गात येत नाही, त्याला भेटत नाही, त्याची विचारपूस करत नाही, तोपर्यंत त्याच्या मनामध्ये आपल्याजवळ ॲडमिशन कार्ड नाही आहे म्हणून तो बेचैन असतो आणि त्यामुळे पेपर खराब जातो. ही एक गोष्ट पाहिली, अशा अनेक गोष्टी आहेत. आपल्या जीवनामध्ये पदोपदी होणाऱ्या कार्यामध्ये आपलं चित्त एकाग्र असलं पाहिजे. जेवण करताना सुद्धा आम्ही एकाग्र असेल तर जेवण करताना तयार केलेलं जे अन्न आहे ते अन्न सुद्धा आपल्याला गोड लागते. अनेक लोकांना अशी सवय आहे की टी व्ही समोर बसायचं आणि जेवण करायचं. म्हणजे मन कुठे आहे? पाहण्यामध्ये. मन कुठे आहे? ऐकण्यामध्ये. आणि शरीर कोणतं कार्य करते आहे? शरीर जेवणाचं कार्य करते आहे.
याचा अर्थ त्याचं त्या जेवणामध्ये लक्ष नाही आहे. म्हणून लहान मुलांना आम्ही नेहमी म्हणतो, अरे लक्ष देऊन जेव. ती गोडी सुद्धा आपल्याला कळली पाहिजे, तो आस्वादही आम्हाला कळला पाहिजे. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. मग यज्ञ कर्म करत असताना नुसतं यज्ञामध्ये आम्ही आहुती टाकावी आणि मनाने काही विचार करावा का? नाही. आम्ही यज्ञात आहुती टाकताना, यज्ञात समिधा टाकत असताना त्याबरोबर मंत्रांचा उच्चार आहे. समंत्र आम्ही त्या आहुती त्यामध्ये टाकतो. मग तसं आम्ही जेवण करताना सुद्धा वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न घे पूर्ण ब्रह्म, उदर भरणो घे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर. दुश्चितपणा कुठेही चालत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, दुश्चितपणामुळे चिंता वाढते. दुश्चितपणे स्मरण नसे क्षण एक पाहता. दुश्चितपणे शत्रुजिणे, दुश्चितपणे जन्म मरणे, दुश्चितपणाचे निगुणे हानी होये श्रीराम. दुश्चितपणामुळे शत्रूला विजय प्राप्त होतो. दुश्चितपणामुळे जन्म मरण माणसाला पुन्हा प्राप्त होते. आम्ही विसरलोय हो. आम्ही जन्माला ज्या कारणासाठी आलो ते कारण सोडून आम्ही प्रपंचामध्ये गुंततो आहोत. याचा अर्थ मन प्रपंचात आहे. याचा अर्थ तुम्ही दुश्चित झालेले आहात. कारण तुम्ही जन्माला कशासाठी आले तर मुक्तीसाठी जन्माला जर आले आहात तर तुम्ही तुमचं मन जेथे पाहिजे तिथे न लावता भलतीकडे मन लावल्या जाते आहे. म्हणून समर्थ म्हणतात, दुश्चितपणे जन्म मरण, दुश्चितपणाचे गुणे हानी होय. ज्या ज्या ठिकाणी दुर्लक्ष होते त्या त्या ठिकाणी माणसाला हानी होते, नुकसान होते. म्हणून समर्थ म्हणतात, दुश्चितपणे नवे साधन, दुश्चितपणे नवे घडे भजन, दुश्चितपणे नवे ज्ञान साधकांसी श्रीराम. समर्थांनी प्रपंची माणसाला जसा उपदेश केला तसा परमार्थी माणसाला सुद्धा उपदेशच केला आहे. ते म्हणतात, दुश्चितपणे नवे साधन. जप, ध्यान, तप, नामस्मरण, पूजा, अर्चा हे सगळी साधनं आहे भगवंताकडे जाण्याची. हे साधनं आम्ही करत असताना सुद्धा मन जर तिथे नसेल, नुसतं तनाने कार्य होत असेल तर त्या कार्याला काही किंमत राहत नाही. म्हणून मन आणि शरीर याचा संगम झाला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, दुश्चितपणे नवे साधन, दुश्चितपणे न घडे भजन. म्हणून जेव्हा आम्ही पोथी ऐकतो, जेव्हा आम्ही एखादं भजन ऐकतो किंवा एखाद्या पोथी वाचतो किंवा भजन गातो, त्यावेळी सुद्धा दुश्चितपणाच कामाचा नाही. त्या स्वराकडे लक्ष ठेवणे, त्या अर्थाकडे लक्ष ठेवणे आणि त्या आनंदामध्ये स्वतःला विसरणे, याचा अर्थ सुचित्त राहणे. गात असताना आपण नुसतं स्वराकडे लक्ष ठेवलं आणि अर्थाला जर आपण सोडून दिलं तरी सुद्धा दुश्चितपणा होईल. मुळामध्ये समर्थांनी दुश्चितपणे नवे ज्ञान, आम्हाला जगामध्ये जे ज्ञान प्राप्त होते ते सुद्धा लक्ष दिल्यामुळे प्राप्त होते, दुर्लक्ष केल्याने प्राप्त होत नाही. मला फार आश्चर्य वाटते, फार कौतुकही वाटते आणि त्याबद्दल अभिमानही वाटतो. घरामध्ये असलेली महिला, आई बहीण जेव्हा स्वयंपाक करते त्यावेळेस स्वयंपाक करत असताना तिचं लक्ष एका वेळी अनेक ठिकाणी असते. ती दुश्चित्त नसते, सुचित्त असते. तिचं लक्ष पूर्ण त्या स्वयंपाकावर केंद्रित असते. पोळी लाटलेली आहे,
एक पोळी तव्यावर टाकलेली आहे, ही लाटत असताना तिला उलथवायचं आहे, ती जळता कामा नये याची ती काळजी घेते. तिला उलथवते आणि पुढे 2 लाटणे पुन्हा फिरून या पोळीला सरळ करते. कुठे भाजल्या गेली नसेल तर ती जरा दाबून ती सगळ्या ठिकाणी भाजल्या गेली नाही याची काळजी घेते. त्याला तूप लावते, ती डब्यात टाकते. पुन्हा तवा जास्त गरम होऊ नये आणि आपली पुढची पोळी ही करपू नये म्हणून त्या पोळीला पटकन उचलते आणि तव्यावर टाकते. तव्यावर टाकल्यानंतर ती किती वेळेपर्यंत ती तव्यावर तशी ठेवायची आहे तिला ज्ञान असते. तोपर्यंत दुसरा उंडा घेऊन ती गोळा करते आणि आपल्या पोळपाटावर ठेवते. लाटण्याने 2दा लाटते, तितक्यात लक्षात येते की पहिली पोळी अर्धवट भाजली आहे, आता तिला उलथवणं गरजेचं आहे. हे सगळं चालू असताना बाजूला ठेवलेली भाजी, त्याच्यावर ठेवलेलं भांडं, भांड्यावर टाकलेलं पाणी, तिला सगळं त्याचं ज्ञान असते. कुकरमध्ये लावलेले बटाटे ते किती उकडलेले असतील त्याचा विचार करते. भात बाजूला ठेवलेला आहे, तो भात शिजला की नाही चटकन दाणा काढते, त्याचा दाबून पाहते. किती एका वेळेस तिचं त्या स्वयंपाकावर किती लक्ष केंद्रित असते पहा. भाजीमध्ये तिखट, मीठ, हळद, जिरं, मोहरी जे टाकायची आहे ती बरोबर टाकते आणि म्हणून पदार्थ चांगला होतो. तिने जर दुश्चितपणा केला की मीठ एकदा न टाकता दुर्लक्ष झाल्यामुळे 2दा टाकलं गेलं तर काय होईल तुम्ही सांगा. सगळं केलेलं कार्य वाया जाईल. म्हणून समर्थ म्हणतात आहे की संसारामध्ये ज्याप्रमाणे तुम्ही एखादं कार्य अगदी मन लावून करतात आणि ते उत्तम झालं पाहिजे असा विचार करता, त्याप्रमाणे परमार्थामध्ये सुद्धा तो गुण कामी पडतो. तेवढंच लक्ष देऊन आपल्याला परमार्थामध्ये कार्य करता येते. म्हणून प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी उत्तम करण्यासाठी सुचित्तपणा, लक्ष देणे, एकाग्रता हा गुण अत्यंत आवश्यक आहे. तिथे दुश्चितपणा, आळस हा तिथे कामाचा नाही. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, दुश्चितपणे नवे निश्चयो, दुश्चितपणे न घडे जयो, दुश्चितपणे होय क्षयो, आपल्या स्वहिताचा स्थिराम. दुश्चितपणामुळे काय काय होते तर दुश्चितपणामुळे आपला निश्चय बिघडतो. खरंच आहे ना, केला निश्चय बिघडे हे कशामुळे? दुश्चितपणाने. मी एखादं ठरवलेलं आहे ते काही दिवस चालते आणि काही दिवसात ते बंद पडते. याला काय कारण? याला एकच कारण आहे, आम्ही लक्ष त्याकडे दिलं नाही, मनाचा निग्रह नाही आणि ते चालवण्यासाठी एकाग्रता नाही आणि म्हणून ते बंद पडते. म्हणून घेतला वसा टाकू नये. आम्ही निर्धार केला ना तो दृढतेने चालवला पाहिजे. म्हणून तर समर्थ म्हणतात आहे, उपासनेला दृढ चालवावे. तो दृढ चालत नाही. तो का चालत नाही तर त्याचं उत्तर आहे दुश्चितपणा. म्हणून समर्थ म्हणतात आहे, दुश्चितपणे नव्हे निश्चयो, दुश्चितपणे न घडे जयो. यशे प्राप्त करायचं असेल तर तिथे लक्ष केंद्रित करावं लागते. ते बुद्धिबळ खेळणारे लोक पहा, ते विद्यार्थी पहा, जेव्हा ते खेळत असतात त्यांचं लक्ष त्यांच्या गोटीवर इतकं केंद्रित असते की घोडा 2.5 घडी उडी मारतोय, उंट तिरपा येतोय, हत्ती सरळ चालतोय, वजीर दुरून पाहतोय, बाजूला प्यादी आहे, एक घर पुढे चालायचं आहे. तो चालत असताना कुठली आपल्याकडे गोटी आपल्याला मारण्यासाठी येऊ शकते याचं सगळं लक्ष ठेवून तो पुढे आपली गोटी चालवतो आहे. जो त्याच्याकडे केंद्रित होईल, एकाग्र होईल, तेव्हाच त्याला त्यात विजय मिळतो. तेव्हा तो समोरच्या राजाला चारी बाजूनी घेरून टाकतो, त्याला चेक देतो आणि अशा प्रकारे चेक दिला तो चेक आणि मेट होऊन जातो. समोरच्याचा डाव संपला. दुश्चितपणे माणसाला अपयश प्राप्त होते.
आणि एकाग्रतेने माणसाला जय प्राप्त होतो. म्हणून समर्थ म्हणतात दुश्चितपणे न घडे जय. दुश्चितपणा असेल, दुर्लक्ष असेल, जरा दुर्लक्ष झालं तर कॅच उडते. क्रिकेट खेळणाऱ्यांना विचारा, जरा दुर्लक्ष झालं तर मागचे त्रिफळा गोल होतो, जरा दुर्लक्ष झालं तर हातातली कॅच सुटते. या जगामध्ये कुठलीही गोष्ट थोडी दुर्लक्षित झाली त्याच्यामध्ये तुम्ही किती मन ओतता, त्याच्यावर तुम्ही किती कॉन्सन्ट्रेट होता यावर यश अवलंबून आहे. तितकं तुम्हाला तिथे एकाग्र व्हावं लागेल. म्हणून समर्थ म्हणतात आहे दुश्चितपणे होय क्षयो आपल्या स्वहिताचा. म्हणून आपल्या स्वतःचा हिताचा क्षय होणे म्हणजे नाश होणे, ते कारण त्याला आहे दुश्चितपणा. दुश्चितपणे न घडे श्रवण. ऐकल्या जाते पण जेवढं जमेल तेवढं ऐकल्या जाते. लावून दिल्या जाते प्रवचन, लावून दिल्या जाते कीर्तन, कोणते 4 शब्द ऐकायला मिळतात, 2 शब्द सुटून जातात. काय त्याचं एखादं इकडे तिकडे गेलं तर काय बिघडणार आहे असं क्षणभर मनात येते. म्हणून समर्थ म्हणतात दुश्चितपणे न घडे श्रवण, दुश्चितपणे न घडे विवरण, दुश्चितपणे निरूपण हातीचे जाय श्रीराम समर्थ. काही लोक दिलेला वेळ असतो त्या वेळेमध्ये ऐकण्यासाठी आग्रह धरतात. प्रयत्नपूर्वक आम्ही तो वेळ पाळला पाहिजे. फार हटनिग्रही नसावे. विवेकी पुरुषी असे समर्थ म्हणतात. आम्ही ऑफिसमधून निघतोय, 6 वाजताचं आपलं प्रवचन आहे. मग 6 वाजताचं प्रवचन ऐकण्यासाठी आम्ही रस्त्याने भरधाव वेगाने जर आमची गाडी चालवली, जरा दुर्लक्ष झालं तर नुकसान होण्याची शक्यता आहे. म्हणून मुळामध्ये आग्रह धरावा, वेळेवर व्हावं, पण त्या वेळेला इतकं तुम्ही अडवू नका, वेळेला इतकं धरून ठेवू नका की जेणेकरून तुमचं नुकसान होईल. कारण तुम्ही एकाला प्राप्त करत असताना दुसऱ्याकडे दुर्लक्ष होऊ शकते. गाडी चालवताना दुर्लक्ष होते. काही लोक गाडी चालवताना गाणे ऐकतात, गाडी चालवत असताना मोबाईल हातात घेतात, गाडी चालवत असताना लोकांशी बोलतात. यामुळे आमचं नुकसान होऊ शकते हे कळतच नाही. जगातील होणारे जे अपघात आहे त्या अपघाताला कारण दुश्चितपणा आहे. म्हणून आम्ही जे काम करतो आहे त्या ठिकाणी मन ठेवा. मी ड्रायव्हिंगचं काम करतोय ना, मग ड्रायव्हिंगमध्ये मन असलं पाहिजे. आणि ऐकण्यासाठी बसलो आहोत ना आपण, मग ऐकण्यासाठी मन असलं पाहिजे. एक लक्षात घ्या, मन ज्या ठिकाणी असेल ते कार्य उत्तम होते. एका ठिकाणी शरीर जाते आहे आणि दुसऱ्या ठिकाणी मन जाते आहे, अशा दोघांची जर समजा फारकत होत असेल मनाची आणि शरीराची, तर तो दुश्चितपणा निर्माण होतो. म्हणून समर्थ म्हणतात असा दुश्चितपणा करू नका. जे मनाला काम दिलं तेच काम तुमच्या शरीराकडनं घडावं. म्हणून समर्थ म्हणतात आहे दुश्चितपणे न घडे श्रवण, दुश्चितपणे न घडे विवरण, दुश्चितपणे निरूपण हातीचे जाय श्रीराम. दुश्चित बैसलाची दिसे, परितो असतची नसे, चंचळ चक्री पडेले असे मानस तयाचे श्रीराम. मानस म्हणजे मन. त्या कुंभाराच्या चक्रीवर ज्याप्रमाणे मडकं तयार करताना गोळा ठेवला जातो आणि ते सारखं फिरत राहते, इकडून तिकडे गोल 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 फिरत राहते, त्याप्रमाणे त्या चंचल चक्रीवर आम्ही आमचं मन ठेवून दिलेलं आहे. आणि ते मन सारखं भटकत राहते, गोल 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 फिरत राहते. कधी इकडे जाते, कधी तिकडे जाते, कधी तिकडे जाते, कधी इकडे येते. ते एका ठिकाणी राहत नाही. आणि त्यामुळे आपल्याला जरी तो एका ठिकाणी बसलेला दिसत असला तरी सुद्धा त्याच्याकडनं कार्य होत नाही. संत कबीरांचं प्रसिद्ध वचन आहे, माला तो कर्मे फिरे
माला तो करमे फिरे, जीभ फिरे मुख माई, मनवा तो 10 दिशा फिरे, कबीर ये सुमिरन नाही. संत कबीर म्हणतात ज्याला सुमिरन म्हणायचं नाही त्याला स्मरण म्हणायचं का हो? भगवंताचं नाम म्हणत असताना हाताने माळ जपायची, जीभ आपलं कार्य करत राहते आणि मन मात्र चारी दिशेला भटकत राहते. म्हणून मन तिथे ठेवा. जे मन करते ते शरीर करते. म्हणून मनाला एकाग्र करणे ही अध्यात्मातली पहिली पायरी आहे. ज्यांनी मनाला एकाग्र केलं त्याला अर्धा विजय मिळालेला आहे. म्हणून मनाला एकाग्र करणे याचा अर्थ अर्धा जय आहे. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं जे वचन आहे याचा अर्थ सुरुवात उत्तम करा, अर्ध यश तुमच्या हातात आहे. म्हणून अध्यात्मामध्ये मन एकाग्र केलं की अर्ध आपल्याला यश मिळालेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात माणूस बसलेला दिसतो पण बसून सुद्धा प्राप्त काही करत नाही. म्हणून आपण मन एकाग्र करावं असं समर्थ सांगतात आहे. राहिलेला भाग उद्याच्या निरूपणात पाहू. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा येथेच संपन्न करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.